शर्यत क्षेत्रामध्ये मथुर, बकासूर, मथुर या दोन्ही नंदींचा खूप मोठा फॅन क्लब आहे. आणि हे आपण पाहू शकता मथुर आहे. मथुर बिनजोडचा बादशाह आणि घाटावरही त्याची चांगल्या पद्धतीने त्याचं पळ आहे. आणि हे मथुरचे सगळे चाहते. मथुर बघितलं मस्त बघितलं का मग त्यांनी मग तिकडं वडके मैदानामध्ये बकासूर प्रेमी आता मला परत भेटलेत पुरंदर केसरी मैदानामध्ये. गटाची शर्यत पाहिली का बकासूरची? हा पाहिले, कशी पळाली गाडी? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली. आणि आज थोड्या वेळाने आता सेमीला पळायला जाईल. तुमच्या मागे हे प्रेक्षक सेमेंट जाईल. आणि हे इकडं मैदान चालू आहे. तर जेव्हा इथं आलो होतो तेव्हा बकासूर कुठं बांधलाय हे बघायसाठी मी थांबलो होतो. तर हे मला भेटले होते. कुठं बांधलाय बकासूर? तिकडे बांधलेत वर, तिकडं साईडला बांधलेत लिंबाच्या लिंबाच्या झाडापाशी. आणि तुम्ही शर्यत दरवेळेस पाहत असता का? हा, तर जिथं बागावर तिथं आम्ही आजार असतो. जिथं बागावर असणार तिथं आजार असणार आम्ही. इथं बकासूर असतं तिथं. अर्जुन प्रेम आहे त्याच्या, लय कट्टर प्रेम आहे आम्ही. बकासूर प्रेमी आहे तुम्ही सगळे. लय जीव आहे त्याच्या आमचा. आता बकासूरला सेमीसाठी काय शुभेच्छा द्याल मग? आम्ही खूप खूप शुभेच्छा आमच्या मनापासून त्याला शुभेच्छा देतो. भरून आमच्या मनापासून शुभेच्छा द्या. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर आणि त्याच्या अवतीभोवती असणारे त्याच्यावरती प्रेम करणारे हे चाहते. बकासूरकडं पाहिलं की एक त्यातनं एक अशी वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आता सेमी पकडून झालेले आहेत आणि आता आपण जे पाहतोय ते बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर सेमीसाठी पळताना निघालेला आहे. आणि त्याच्या अवतीभोवती असलेली त्याची ही चाहत्यांची गर्दी आणि हे आपण कायमच पाहत असतो. लाईव्हमध्ये आपण ज्यावेळेस तो निकाल रेषेच्या जवळ येतो तेव्हा आपल्याला ती दिसत असते. पण आज आपण मैदानात असल्यामुळं आपल्याला साक्षात हा क्षण टिपता आला. आपण त्याची ती चाहत्यांची गर्दी पाहू शकतो. त्याने जे मिळवलेलं हे जे प्रेम आहे हे अनमोल आहे आणि हे कायम त्याच्यासोबत राहील. कारण ऐतिहासिक अशी त्याची ही कारकीर्द आहे. एखाद्या सूर्याप्रमाणे जसा सूर्य पूर्ण जगाला त्याचा प्रकाश वाटत असतो तसं या नंदीनं बैलगाडा शर्यतीचा नावलौकिक पूर्ण जगामध्ये चांगल्या रीतीने पसरवलेला आहे. ही गाडी आता सेमीमध्ये विजय झालेली पहा. सेमी क्रमांक 8 मध्ये 1 नंबर तासावरती गाडी आहे बकासूर आणि बावऱ्या. आणि आपण सगळे पाहू शकता की हा जो प्रेक्षक सगळे ज्या सेमीसाठी सगळे उत्सुक आहेत तो हा सेमी सुटला आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर या सेमीमध्ये पळतोय. आणि आपण पाहू शकता कुठल्या पद्धतीत गाडी सुटते. सेमी पास होणारी गाडी फायनलसाठी आणि गुलालास पात्र होते. आणि हे सर आता गुलाल विकतायत बघा. आणि प्रेक्षकांनी जर अजून चांगल्या पद्धतीने साथ दिली तर येत्या काळात अनेक नवीन जुने नंदी जिंकताना दिसतील. दिवस हा प्रत्येकाचा. पराभवानंतर देखील तुमच्या अवतीभोवती जर चाहत्यांची इतकी गर्दी जमत असेल तर बैलगाडा शर्यत क्षेत्रात या देवानं काय कमवलंय ते पहा. त्याची कारकीर्द पहा आणि त्याच्यावरती असणारे चाहते लाखो कोट्यावधी त्याचे चाहते त्यांचं त्याला मिळणारं हे प्रेम हे अनमोल आहे. शब्दात मांडण्यासारखं नाही. पण आजवर याची जी कारकीर्द आहे ती खूप यशस्वी आहे आणि ती पुढे राहील.
वेगाचा शेवट सर्जा 8500 अशी या नंदीची ओळख आहे. मथुर, बकासूर त्यांच्याप्रमाणेच निकाल रेषेवर याची धाव पाहण्यासारखी.